वी लर्न इंग्लिशचा भाग 44 म्हणा वी लर्न इंग्लिश पार्ट 44 जेव्हा तुम्ही हे वाक्य असे घरी बोलताल एकमेकाशी बोलताल तेव्हा आपल्याला इंग्रजी 100% येणार आहे म्हणून तुम्हाला इंग्रजी शिकायची का नाही बघा आता मी पहिलं वाक्य लिहिले वेअर इज माय कॅप म्हणजे काय समोर बघा वेअर इज माय कॅप माझी टोपी कुठे आहे आता इकडे जा पेन वर जा वेअर इज माय रेड पेन माझी रेड पेन कुठे आहे हां वेरी क्लियर बघ वेअर इज माय रेड पेन माझी लाल पेन कुठे आहे कुठे आहे सांबर पेन इकडे जा कुठे आहे माय रेड पेन is on the table. very good clap for समृद्धी बघा इकडे आता इकडे बघ इकडे घे आता आपण बघितलं की मी प्रश्न विचारला समृद्धीला तर तिने बरोबर उत्तर सांगितलं की माझी लाल पेन कुठे आहे टेबलावर where is my blue pen माझी निळी पेन कुठे आहे हा कुठे आहे माझी निळी पेन on the head डोक्यावर आहे पा गिव मी दॅट बॅग पा हे पैसे ही बॅग काय रे बॅग आहे का नाही हो समृद्धी कमी आहे गिव मी दॅट बॅग म्हणजे काय इथं बघ गिव मी दॅट बॅग म्हणजे काय इकडे बघ गिव मी दॅट बॅग म्हणजे काय मला ती पिशवी दे गिव मी दॅट बॅग इकडे बघ थँक यू क्लॅप फॉर समृद्धी व्हेरी गुड आता पहा देणे इकडे बघ देण्यासाठी आपण गिव म्हणतो काय म्हणतो गिव गिव म्हणजे देणे मला मी काय म्हणलं तिला की त्या मुलीला म्हणलं गिव मी दॅट बॅग मला ती पिशवी दे आता पुढे असं होती गिव मी दॅट वॉटर बॉटल बॉटल दाखव मीला काय म्हणलं गिव मी दॅट वॉटर बॉटल मला ती काय त्याला अर्थ काय होते मला ती वॉटर बॉटल म्हणजे मला बॉटल दे पाण्याची बॉटल दे है का नाही व्हेरी गुड आता पुढे पहा गिव मी दॅट वॉटर बॉटल झालं आता पहा प्लीज गिव मी अ लाडू है का नाही लाडू आहे का नाही लाडू आहे मला आहे त्या बॅगेत मी एका मुलीला बोलतो ये बाय गुड चला व्हॉट इज युअर नेम प्लीज गिव मी काय म्हणलं प्लीज गिव मी लाडू वरी सांगा दे लाडू मला ते लाडू दे थँक यू इकडे बघा इकडे बघा व्हेरी गुड थँक यू असं असं थँक यू काय नाव तुझं बेटा समृद्धी थँक यू क्लॅप फॉर समृद्धी आता पुढे पहा एकदम सोपं आहे प्लीज गिव मी 2 बिस्किट साक्षी आता मी साक्षीला प्रश्न विचारतो साक्षी प्लीज गिव मी 2 बिस्किट किती आहेत रे 2 व्हेरी गुड व्हॉट इज युअर नेम पूर्ण सांग माय नेम इज साक्षी आनंद कानडे क्लास 2 व्हेरी गुड क्लॅप फॉर साक्षी तुझे किती लेवल लाडू हे बिस्किट 2 कम हियर गोइंग पुढे प्लीज गिव मी सम कॉफी कृपया मला थोडी कॉफी द्या सांग सांग कृपया मला थोडी कॉफी द्या व्हेरी गुड आता पुढे इकडे बघा प्लीज गिव मी सम मिल्क म्हणजे काय कृपया मला थोडे दूध द्या व्हेरी गुड आता पुढचा मी एका मुलीला प्रश्न विचारले तिने सांगायचं फक्त संस्कृती कमी आहे प्लीज गिव मी अ पेन्सिल म्हणजे काय मला ती पेन्सिल द्या नीट वाच तर प्लीज गिव मी अ पेन्सिल मला कृपया मला एक पेन्सिल द्या हां काय म्हणली ती मला एक पेन्सिल द्या सिट डाऊन आता कोण राहिलं भक्ती इकडे जा व्हॉट इज युअर नेम माय नेम इज वीणा फ्रॉम कानोड हां प्लीज गिव मी अ बुक कम हियर पाठीमागचं प्लीज गिव मी अ बुक म्हणजे काय कृपया मला एक पुस्तक द्या
दे बरं मला एक पुस्तक तुझं पुस्तक दे. उद्या पटकन कोणतं दे कोण पुस्तक द्या की लवकर. हे पुस्तक आहे का मुलांनो? यस. खराडे खरडे इंग्लिश स्टाईल. त्यानं काय दिलं मला? एक पुस्तक दिलं. थँक्यू. क्लॅप फॉर चिल्ड्रन. चला बघा. बघा आता आपल्याला प्लीज गिव्ह मी काय म्हणायचंय? प्लीज गिव्ह मी. जे जे तुम्हाला पाहिजे असे तुम्हाला 50 वाक्य करायचे. किती करायचे वाक्य? 50. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तुम्हाला आवाज समजला का?